तेरी आरोळी गोंधळाने पहाटेचा पाराला उंच डोंगरावर पहा सूर्यावरती आला उंच डोंगरावर पहा सूर्यावरती आला गाय अंबरते वासराला जाग आली पहा गवळाला गाय अंबरते वासराला जाग आली पहा सूर्यावरती आला
हो ना. हे पहा आता झालेल्या गवळणीच्या गाण्यासाठी रंजना राजाराम भुवन, अवनी चंद्रकांत भुवन, देवयानी देवदास आली, मिथिला महेंद्र भुवन, श्वेता शशिकांत भुवन, अर्चना हरिश्चंद्र भुवन, सुमती शांताराम भुवन, सचिता तुकाराम भुवन, संगीता संकेत भुवन, सविता रत्नाराम भुवन, सोना जयेंद्र भाईजे, भारती भागोजी भुवन, सोनाली रोहित भुवन, जयश्री रघुनाथ भुवन, सानवी योगेश भुवन, दुर्वा किरण भुवन, सरिता कृष्णा भुवन, सानिका शशिकांत भुवन, अंजनी अनंत भुवन, अपूर्व अनंत भुवन, दिव्या दीपक सुवळे यांच्याकडून 1050 रुपयाची बक्षीस या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. त्यांचा संबंध आहे की हे गाणं वंशमोर झालं पाहिजे आणि त्याचप्रमाणे विजय खसासे आणि संतोष मांडवकर यांचं सुद्धा असं म्हणणं आहे की हे गाणं वंशमोर झालं पाहिजे. त्याचप्रमाणे योगेश भुवन यांच्याकडून सुद्धा योगेश तुकाराम भुवन यांच्याकडून सुद्धा या गाण्यासाठी वंशमोर साठी 201 रुपयाचं बक्षीस प्राप्त झालेलं आहे. आणि योगेश भुवन यांचं असं म्हणणं आहे की सागर बुवाडी हे गाणं स्टेजवर पुढे येऊन म्हणावं. चला चल. हॅलो हॅलो दिली आरोली कोकड्याने पहाटेचा पाराला दिली आरोली कोकड्याने पहाटेचा पाराला उंच डोंगरा पहा सूर्यावरती आला उंच डोंगरा पहा सूर्यावरती आला गाय वासराला जातानी पहा गवळ्याला गाय हंबरते वासराला जातानी पहा गवळ्याला कोकड्या
मजुरीचा माझा ताट नसतो रात जाते मांडून मजुरीच्या बाजून जावं आता माझा विचार होता माझा पण विचार आहे राहते बाजारी जायचं खरं पण बाजार वाटलं हे काय करतो बघ मला तर नाही तुम्हाला तरी माहिती आहे का अगं हो आपल्या शेजारची मावशी आहे तुला हात करून घे बरं ठीक आहे मी त्याकडून येते आले का मुलींनो खूप छान विचार आहे बघ चला तर मग राधे बाजारी जायचं करून घेतलं काय सांगितलं आपल्या महाराष्ट्रात होणार कशी सांगितलंच पाहिजे हो सांगितलंच पाहिजे खूप छान मागितलं आणि छान मागितला छोटीशी नटकट
शृंगार करणे जाऊया मथुरे बाजारा साध शृंगार करणे जाऊया मथुरे बाजारा चला चला ग पोरीनो जाऊया मथुरे बाजारा जरा जपून पोरीनो दही दुधाचे माथुरा जरा जपून पोरीनो दही दुधाचे माथुरा साज शृंगार करुणी जाऊया मथुरे बाजारा साज शृंगार करुणी जाऊया मथुरे बाजारा आता झालेल्या शृंगाराच्या गाण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आरवली महाराष्ट्र सैनिक बंटीशेठ भुवड बंटी किंजळकर किरण भुवड संकेत भुवड आणि अर्णव भुवड यांकडून या गाण्याच्या वसमोसाठी 251 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की सागर भुवडी हे गाणं स्टेजवर येऊन म्हणावं। सागर बुवा आपल्यासाठी 251 रुपयाचं पारितोषिक आहे, एकदा जोरदार होय। साज शृंगार करुणी जाऊया मथुरे बाजारा, साज शृंगार करुणी जाऊया मथुरे बाजारा। चला चला ग
पोरीनो जाऊया मथुरे बाजारा जरा जपून पोरीनो दही दुधाचे माठ धरा जरा जपून पोरीनो दही दुधाचे माठ धरा साज शृंगार करुणी जाऊया मथुरे बाजारा साज शृंगार करुणी जाऊया मथुरे बाजारा सांगू लागले मला सर्व देवांनी सहकार्य करा मग मी वासुदेव देवकीच्या पोटी जन्म घेईल मग त्या दुष्ट राक्षस व कंसाचा वध करील त्यासाठी मी कृष्ण अवतार घेतला आहे बघा कुंडली कवर दे पण हो मथुरेला जाणारे नाही दूध बंद केलं पाहिजे हे काम आपण न करता आपले संगडी त्यांनी सुद्धा त्यांना सांगितले पाहिजे प्रथम त्याला हात मारून घेतो सुदामा अरे सुदामा अरे सुदामा आवाज कानी आला कानी आला आणि तसाच आलो मी भेटायला मथुरेला जायला नाही दूध बंद केलं पाहिजे हे काम मी तुम्हाला सांगते येतो आम्ही देवाने फार मोठी कामगिरी सांगितली आहे. पर्यंत 16,000 आपण एकटाय आपल्या जोडीचा पाकडे त्याला प्रथम हात मारून घेतले पाहिजे. ते लांब गेल्याच्या माहिती प्रथम हात मारून उठल्या वाकड्या वाकड्या हुई सुदामा आवाज कानी आला
आलो मी भेटायला अरे सुदामा आवाज काही आला तसाच आलो मी भेटायला काही सोडून राहणार आलो तुला भेटायला गाई सोडून राहणार आलो तुला भेटायला गड्डी मारत ना काम सांगितले कुठेतरी
काय गोलमाल केला नाही याची बनियन बघ आणि 1000च्या नोटा या 500 नोटा या 2000च्या नोटा काय 500 बनियन कुठे आणल्या काय म्हणतो एक नंबर काम केलं जेव बघू मुलवानी तिथंच पाणी चायनीज ना तू चायनीज आपला का कशाला बोलला जेवण आपल्या मोठी कामगिरी सांगितले मोठी कामगिरी हा सरस्वती सात पिकांचा सांगायला त्यांचा रस्ता बंद कर ना की जेवढं आपल्याला कामगिरी सांगितली दही दूध लोणी तूप सर्व घडणार काय पाहिजे काय म्हणतो काय पाहिजे लोणी 10 काम करणार 500 नोट लगेच डोला मागणार 500 नोट एक नंबर डोला मागणार त्याला एक कागद नाही भांगाराला घेर काय भांगाराचा बापूस काय म्हणतो दाखवले कसे काय त्यामध्ये आपल्या मोठा तुझ्यासाठी एक पारितोषिक आलेला आहे मनसे हरवली करता महाराष्ट्रासाठी आदेश किशोर किंजरकर यांकडून मावशीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीनं त्यांचं नाव घ्यायचंय आदेश किंजरकर. आजीत भाजी मेथीची आजीत भाजी मेथीची हो कडू असते ना हो कडू असते खोबरं आपण चाली लागते भाजी चांगली चांगली
भाजीत भाजी मेथीची हा. ती तू नाही खायची. मी नाही का, मला काय विष मला भाजल काय ग? तुझं नाव घेते तुम्ही त्यांची आईची. तुम्ही त्यांच्या आईची सासरी हे मावशी पुन्हा एकदा तुझ्यासाठी बक्षीस आलेलं आहे. योगेश तुकाराम भुवन यांच्याकडून मावशीसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीला नाव घ्यायचंय योगेश भुवन. पैठणीवर शोभते मोराची जोडी. हा? पैठणीवर शोभते मोराची जोडी. आता मोर कुठून आणायला जाऊ? योगेश्वरान मुले आले आता आयुष्याला जोडी. डोळाशेम आहे, डोळा पेरलं नाही. डोळाशेम म्हणजे तो पण पांढरा ही पण पांढरी म्हणजे एक ठीक आहे. काय रे त्याला फुले हाताचे बाल हा दगडनी शेमला नाही. तुम्ही आले कुठून? तुम्ही जाणार कुठे? आम्ही आल्या गोकुळातून आणि जाणार मथुरेला. मत दिला लोक कानावर मानी नाही फटका साठी त्या खाली उपडी बांधून अगं मत देता नसता बड्डे बनलाय. आम्ही दुसऱ्या मार्गाने जाऊ. याला कशाला आणलाय? वाट्याला नाही खायला खायला. आम्ही तिसऱ्या मार्गाने जाऊ. तो बघ दोन्ही बघ हा दोन्ही बघ गुलाय. तुमच्याकडे काही कायदा वगैरे आली की नाही? काय आणलं 5 किलो कांदे आणि आता तुझा हारा भरून आहे. तर पण इथं आणलो आयफोन ते बटाटे आणलो. हा गाडीवर तिथं बटायला पप्पा मी येत आहे, पप्पा मी येत आहे. तुला म्हातारी येतोय कायदा काय जनाला द्यायचं अशी कान नाही ना तुला इतकानी मारतात ना कानात. ती कमी पडली आता कानात कमी पडली. ए बापरे काय रे आहे आमच्याकडे कायदा एक नंबर आहे. सांगा लवकर. सांगतो आहे जाऊ नका मथुरेच्या बाजारी घरादे जाऊ नका मथुरेच्या बाजारी उपमा देवांचा कायदा सुदामाचा ऐकून घेत जाऊ नका मथुरे बाजारिया घरादे जाऊ नका मथुरे बाजारिया
नंबर हा ते का मावशीचा विचार हा. दुसऱ्या कामचा कायदा मग तेवढं आम्हाला सांगते. तेच काम नाही तेही गावाला. हा तेही गावाला. आपण म्हणतो ना मला. चल लवकर. ए मामके हो हो बघून मला भीती वाटते हो हो बघून मामके ऐकलं ना आमचा कायदा हो ऐकला मग आमच्या कायद्याने आणि जेवण हुकमाने तिला 2 मिनिटं विश्रांती घ्यावी लागेल भाई आपण चांगल्या प्रकारे 5 मिनिटं विश्रांती करू काय हा म्हणतो पाहिजे जीवन मी मारतोय मी मागच्या इकडे येते काही हा बोलून भाषेचं बघून ये लवकर. दर्शन गेले बघ बघ सांगतो नाही काय करू हे पहा सौ अनिता अनंत किंजळकर उर्फ गुलाब किंजळकर यांच्याकडून या छोट्या मेंढ्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे सौ रेश्मा रमेश भोट यांकडून सुद्धा या छोट्या मेंढ्यासाठी 51 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. या बक्षिसाचं आम्ही शतसेवणे आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सुदैवाला सांगितलेली कामगिरी अजूनही अपूर्ण दिसत आहे. आपण समाजात घेतला पाहिजे. राधे गे राधे. आपल्याला कोण म्हणतात श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण भगवान असे म्हणतात मग राधे कशा असतात? पायी पद्मा बेंबीगा मस्तकीगा कटेवरी हात विटेवरी विठ्ठल विठ्ठल करत उभे असतात. हा सारा अलंकार तुझ्यासाठी उचलून आलो बघ. मग आपल्या जन्मकुना सांगा ऐक तर राधे गुण घे गुण माझ्या जन्माच्या गुण राधे गुण घे गुण माझ्या जन्माच्या गुण
जा तुम्हारा जाए थांब राजे 7 अवसर दिलेले वचन 8 अवसरी पूर्ण करून घे प्रीत जडली तुझ्यावर काना तू भेटल्यास यमुनेच्या काठी इथेच होतील काना इथेच होतील काना आपल्या भेटी गाठी वेळा सखा तू माझा राधा आहे तुझ्याच साठी वेळी झाली राधा वेळी झाली राधा तुझ्यासाठी कधी येशील माझ्या भेटी वेळी झाली राधा तुझ्यासाठी जवळ तू ये ना माझ्या भेटी फुलले काना तुझ्या मुरलीला दंग मी होऊन जाई दूर दूर जाऊ नको थांबरे तुझ्यासाठी वेळी होईल रे दूर दूर जाऊ नको थांबरे तुझ्यासाठी वेळी होईल रे
Amore
नको थांब रे तुझ्यासाठी वेडी मी होय आज मधुरे देणारे दैदूत अचानक मस्त का झाले काही समजायला मार्ग नाही. काही आमच्या दैवताचा नाश केला. त्या काल्या कृष्णाने मधुरेत येणारे दैदूताचा नाश केला. होय महाराज. तो मोशी अरे कृष्णा ऐकल्या हात काही गाव साधलास. अरे कृष्णा तुला सोडणार नाही. आज मात्र देणारे तरी तुझा अचानक बंद झाले. अरे नाही काल्या कृष्णा तुला ते शक्य होणार नाही. जानूर आणि मुष्टिक कुठं आहात तुम्ही? जानूर
शिकवतो